ए मुक्ते मुक्ते, अगं छोटे मालक सापडले का? अख्खं गाव शोधलं, कुणीच सापडेना. असतील असतील, नदीवर नाही तर डोंगराकडे गेले असतील. अहो पण एवढ्या सकाळी? अगं काय पाय मोकळे करायला, मोकळे हवा खायला जात नाही का माणूस? नाही तर फोटो काढायला गेले असतील ते. काय ग? इथं काय? मुक्ते, ए मुक्ते, आले. काय झालं बघ? काय झालं आई? अगं त्यांनी आणलेली साडी आणि मंगळसूत्राची पिशवी पण जागेवर नाहीये. अरे त्यांनी माये घातलेले कपडे इथंच आहेत. पण त्यांचे कपडे नाही दिसत आहेत. मला न सांगता कसे निघून गेले? माझ्याकडे त्यांचा फोन नंबर पण नाहीये. अण्णा तुमच्याकडे कसं असेल? याचा अर्थ ते सोडून गेले मला. अगं मुक्ते, उगा काहीतरी अशुभ बोलू नकोस. मग काय बोलू आई? तुला दिसत नाहीये का ते इथे नाही आहेत कुठं? विचार बदललाय त्यांचा. गेले ते. तुम्हाला मला कोणाला न सांगता गेले. पोरी, उगीच अंदाज बांधून मोकळी होऊ नकोस. असते नेतच कुठेतरी. आपण त्यांची जरा वाट पाहायला पाहिजे. कुसुम, तू चहा कर, सगळ्यांसाठीच ठेव. हा, मला नको चहा. जोपर्यंत ते परत येत नाही तोपर्यंत मी आता पाणी पण पिणार नाही. ते का गेले असतील? आजीला पण याला नाही म्हणून सांगितलं. नाराज झाले असतील का? किंवा माझ्या स्वतःच्या नकाराला वैतागले असतील. असंच झालं असणार आहे. अंबिका, तुम्ही समधीजण कवा आला? काल रात्रीच आलो आम्ही. हो. बरं केलं सा. काय जावई बापू, बरं हाय ना समद? हो, अगदी मजेत आहे. अगो बाया 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 बाया, जया चांगलीच मोठी झाली की. हो झाले. आता काय करणार? समधीजण आला ते बरं झालं. आता आलाच हायसा तर राहावा 4 दिवस. एवढं अवघडून बोलायची काही गरज नाहीये. नाही नाही, इथे जे काही घडलंय ना ते आम्हाला सगळं कळलंय. आणि आता ते नीट मार्गी लागेपर्यंत आम्ही काय आता हे घर सोडणार नाही. बर. आजी हाका मारत होतात का मला? हे बघ, लगेच जा आणि एक ताट, तांदूळ, कर्रा, दिवा हे समद घेऊन ये. काय पूजा घालायची आहे का? गुरुजींनी लिस्ट दिली आहे का तुम्हाला? अगं बाई, आपल्या लक्ष्मीच्या घर प्रवेशाची तयारी आहे. हा? लक्ष्मी? कोण लक्ष्मी? कोण लक्ष्मी? अगं आपली मुक्ता. मुक्ताच्या घर प्रवेशाची तयारी आहे. म्हणजे ती आज घरी येते का? वय, आज यावी अशी माझी लई इच्छा आहे बघ. आणि आज जरी नाही आली ते उद्या नक्की येणार ती. सारंग तिला घेऊनच येणार आहे बघ तू. अगं बघत काय बसलीस, जा ना.
म्हातार चढ लागलाय का ग तुला? ए अंबिका, नीट बोल माझ्याशी. अंबिके, म्हातारीचा आवाज जरा जास्तच वाढत चाललाय असं वाटत नाही? आजी आजी हे सगळं सामान आणलंय बघा. तुमच्या खोलीत आणून ठेवू का? हा, माझ्या खोलीत नेऊन ठेव जा. हो, ठेव ठेव, म्हातारीच्या खोलीत नेऊन ठेव. म्हणजे त्या सामानासकट म्हातारीलाही परत एकदा डांबून ठेवते. ती परत एकदा तिचा बाहेरचा प्रवेश बंद करून टाकते. नको जास्ती अक्कल शिकवूस, गप्प बैस. काय चाललंय हे सगळं? हे सगळं घेऊन तू कुठे चाललीस? नाही ते म्हणजे मी सांगितलंय, या घरच्या सुनेची घर प्रवेशाची तयारी आहे. कोण घरची सून? कोण घरची सून? मुक्ता सोडून कुणाची लायकी आहे का या घरची सून व्हायची? दिवसा पण स्वप्न पडायला लागली तुला? हा, त्या मुक्ताची या घरची मोलकरीण व्हायची सुद्धा लायकी नाहीये. आणि ए, तुला कुणी अधिकार दिला ग मुक्ताचा गृहप्रवेश करणार म्हणे? अगं तुला अधिकार सोड, तू विधवा आहेस. विधवा हे विसरलीस वाटतं. विधवा असो वा नसो, ही बाई मुक्ताच्या गृहप्रवेशाची स्वप्न बघू कशी शकते? अहो आत्या, तुम्ही कधी आलात? सॉरी मी तुम्हाला नाही पाहिलं. अगं ते जाऊ दे, पण मी हे काय बघतेय? अगं माझ्या प्रेमळ कुटुंबासोबत हे काय होतंय सगळं? किती सहन करायचं अजून मला? अगं आत्या, तू शांत हो, काळजी नको करूस. हा, होईल सगळं ठीक. हॅलो दादा, जरा चौकात या ना. कर कर, फोन कर. तुम्हाला काय करायचं ते करा, मी नाही घाबरत कुणाला. रेणुका, या बेडकाला दात केव्हापासून फुटले ग? ए अंबिका, काय झालं? हिची हिम्मत बघा, मुक्ताच्या गृहप्रवेशाची तयारी करतीये. करू दे. गृहप्रवेशाची तयारी करू दे. मुक्ता इथपर्यंत पोहोचलीच तर खुशाल करा तिचा गृहप्रवेश. कारण मी त्याआधीच तिच्या वरच्या प्रवेशाची तयारी करून आलो. हा, आणखीन एक, गृहप्रवेशाची तयारी सुरू ठेवा. आर्या येईल तेव्हा त्या तयारीचा उपयोग होईल.